दीनानाथ त्यांच्या खोलीत बसून खोल विचारात बुडले होते. तेवढ्यात त्यांची बायको मालती येते आणि चहाचा कप टेबलावर ठेवत म्हणाली, तुम्ही चहा मागितला होता ना, मी चहा घेऊन आले आहे. दीनानाथला मलाही बोलून ऐकू येत नाही. तेव्हा मालती पुन्हा दीनानाथला हाक मारत म्हणाली, कुठे हरवला आहात? काय विचार करत आहात? मी तुमच्यासाठी चहा आणला आहे. तेव्हा दीनानाथचं लक्ष बायकोकडे जातं आणि ते म्हणतात, अगं तू कधी आलीस आणि काय म्हणत होतीस? तेव्हा मालती म्हणाली की मी तुमच्यासाठी चहा आणला होता. कुठे हरवला होता तुम्ही? काही नाही ग, मी विचार करत होतो की रमेश नोकरीच्या निमित्ताने शहरात राहतो आणि आपण शहरातलं घर बांधून 4 वर्ष झाली. मुलांच्या लग्नाला पण 2 वर्ष झाली आहेत आणि आपल्याला आता 1 वर्षाचा नातू आहे, पण अजून आपण त्यांना भेटू शकलो नाही. आता मुलाशिवाय आणि नातवाशिवाय इथे गावात राहणं पटत नाही. आता आपल्या आयुष्यातील जे काही दिवस उरले आहेत ते मुलासोबत घालवणं योग्य आहे. दीनानाथची दुःख खूप स्वरात म्हणू लागले, तुमचं बरोबर आहे, मलाही मुलांशिवाय इथे अजिबात करमत नाही. मालती दीनानाथला म्हणाली, पाठिंबा देत म्हणाली, मी सर्व व्यवस्थित केलं आहे. आपली जी काही जमीन आहे ती भाड्याने देण्याबाबत माझं बोलणं झालं आहे. मी वर्षातून 1-2 वेळा इकडे येईल आणि बाकीचे व्यवहार फोनवर करेल आणि घर तर आपला रामू सांभाळेल. आपण मुलाकडे राहायला जाऊया. मालती पण खुश झाली आणि ती आनंदाने हो म्हणाली. तू तयारीला लाग. 8-10 दिवसात आपण सगळं काम उरकून मुलाकडे जाऊ. दीनानाथ आनंदाने म्हणाले, हो हो चालेल, मिनल सुद्धा येणार आहे. मी तिला इथे न येता शहरात तिच्या भावाच्या घरी ये असं सांगितलं, कारण आपण हे तिकडे जाणार आहोत. तू बोल मुलासोबत, दीनानाथ म्हणाले. मालतीने फोन घेऊन मिनलला फोन केला आणि तिला शहरात येण्यास सांगितलं आणि नंतर मालती सर्व पॅकिंगमध्ये व्यस्त झाली तर दीनानाथ त्यांची उरलेली कामं तापू लागले. 8 ते 10 दिवसात सगळी कामं उरकली. दोघेही आपल्या मुलाकडे जाण्यासाठी गाडीतून शहराकडे निघाले. त्यांनी निघताना आपल्या मुलाला किंवा सुनेला ते येत असल्याची माहिती दिली नव्हती. त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला सरप्राईज द्यायचं होतं, त्यामुळं त्यांनी न कळवता जाण्याचं ठरवलं. सकाळी जेव्हा दरवाजाची बेल वाजली तेव्हा त्यांचा मुलगा बाहेर आला आणि आईबाबांना पाहून मुलाला धक्काच बसला. आईबाबाला पाहून मुलगा खूप खुश झाला. त्याने आईबाबाच्या पायाला स्पर्श करून दोघांनीही आत घेतलं. रमेशची पत्नी गीता अजूनही झोपलेली होती. रमेशने आईबाबाला हॉलमध्ये बसवलं आणि बायकोला उठवण्यास त्याच्या बेडरूममध्ये गेला. गीता लवकर उठ, आईबाबा आले आहेत. अचानक झोपेत तिला सासू सासरे आल्याचं समजलं. ती कडबडून जागी झाली आणि ती घाबरली देखील होती, कारण तिने नीट कपडे घातले नव्हते. शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातले होते. गीता पटकन उभी झाली आणि बाथरूममध्ये धावत निघाली आणि पटकन तिने कपडे बदलले. कपडे बदलल्यानंतर तिने आईबाबाजवळ येऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी देखील आनंदाने आशीर्वाद दिला आणि हर्ष कुठं आहे असं विचारलं. बाबा, हर्ष अजून झोपला आहे, गीताने उत्तर दिलं. ठीक आहे, काहीच हरकत नाही, त्याला झोपू दे. जेव्हा तो उठेल तेव्हा त्याला माझ्या जवळ आण, मला तर भेटायची खूप इच्छा आहे, दीनानाथ त्यांच्या सूनबाईला म्हणाले. गीता स्वयंपाकघरात गेली आणि सर्वांसाठी नाश्ता तयार करून घेऊ लागली. त्यानंतर मिनलने तिची 2 मुलं आणि पतीसोबत तिच्या कारमधून भावाच्या घरी आली. बहीण भाऊ आणि पुतण्या व भाची यांचं पाहून रमेशला खूप आनंद झाला, पण गीताला त्याचं असं अचानक येणं आवडलं नाही. तरी काहीच न बोलता ती सर्व काही नाश्ता बनवत होती. रविवारचा दिवस होता आणि रमेशला सुट्टी होती, त्यामुळे सगळ्यांना येण्याने तो खूप खुश झाला होता. आई बाबा जवळ बसून तो गप्पा मारत होता. सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर गीता पुन्हा किचनमध्ये साफसफाई करू लागली. साफसफाई झाल्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी करावी लागली. मिनल गीता स्वयंपाकघरात मदत करण्यासाठी आल्या. मालती ही त्या दोघांना छोट्या मोठ्या कामात मदत करत होती. दुपारचे जेवण उरकून गीता आणि मिनलने एकत्र भांडी धुतली आणि त्यानंतर 4 वाजले आणि 4 वाजता रमेशने गीताला चहा नाश्ता बनवायला सांगितलं. चहा नाश्ता झाल्यावर मग रात्रीचे जेवण बनवायची तयारी सुरू केली. अशा प्रकारे गीताचा संपूर्ण दिवस किचनमध्ये जेवण बनवण्यात आणि तेथील काम आपणवण्यासाठी जात होता. आपल्या महाराष्ट्रातील लोकांना खाण्यापिण्याच्या बाबतीत फक्त
संधी हवी असते. संधी मिळाली ते सुरू होतात. घरात पाहुणे आले की दिवसभर स्वयंपाकघरात जातो. पाहुणे आले की जणू घरात सण आहे. वेगवेगळ्या पदार्थ बनवले जातात. पाहुण्यांच्या निमित्ताने घरातील लोकांनाही देखील एक चांगली मेजवानी मिळते. गीताचा संपूर्ण दिवस किचनमध्ये जेवण बनवायला गेला. पहिल्यांदा सासू सासरे आणि नणंद एकत्र आली होती. एकाच दिवसात गीता घाबरली. मिनल आणि तिचा नवरा आणि मुलं दुसऱ्या दिवशी निघून गेले. सासू सासरे तिथंच राहिले. सासू सासरे सुद्धा एक दिवसानंतर निघून जातील असं गीताला वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. रमेशही दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला निघून गेला. आता घरात गीता आणि तिचे सासू सासरे राहिले होते. असाच आठवडा निघून गेला, पण गीताचे सासू सासरे गावाकडं परतले नाही. आता मात्र गीताला सासू सासऱ्याची चीड यायला लागली. 2 वर्ष एकटी राहिल्याने ती तिच्या मर्जीची मालकीण होती. कारण रमेशही घरी नसायचा. तो फक्त सुट्टी असली की घरी असायचा. त्यामुळे तिला लवकर उठायला लागत नाही. पण सासू सासऱ्यामुळं तिला सकाळी लवकर उठावं लागायचं. आता प्रत्येक काम करताना गीता सारखी बडबडायची. आणखी किती दिवस राहतील माहीत नाही. अचानक आलेले आणि जाण्याचं नावही घेत नव्हते. सारखं हे पाहिजे ते पाहिजे अशा ऑर्डर देत असतात. आज रमेश आल्यावर मी त्याच्याशी बोलेल. संध्याकाळी रमेश कामावरून घरी परतला तेव्हा गीताने रमेशला विचारलं, आई बाबा गावी कधी परतणार आहेत? तेव्हा रमेश म्हणाला, का, काय झालं? त्यांच्यामुळं तुला काही त्रास आहे का? यावर गीता नजर चोरत म्हणाली, काही नाही, मी सगळं सहन करते. असंच विचारलं होतं. यावर रमेश म्हणाला, त्यांना जेव्हा जायचं असेल तेव्हा जातील. त्या स्वतःचं तर घर आहे. गीता ठीक आहे असं म्हणाली. असेच 2 महिने उलटले तरी आई बाबा गावी परतले नाही. आता मात्र गीताला त्यांचं राहणं अजिबात सहन होत नव्हतं. ती काम करून करून थकली होती. काम करताना ती बडबड करायची, परंतु मालतीसुद्धा तिला तिच्या कामात मदत करत असे. गीता जेवण बनवायची तेव्हा आजी हर्षला सांभाळायची. मालती स्वयंपाकघरातील खूप सारं काम करायची. भांडी धुवायची, किचन साफ करायची, किचनमध्ये भांडी लावायची, लोणचं, पापड, मसाले असं वेगवेगळे पदार्थ बनवायची. त्याचबरोबर स्वयंपाकसुद्धा करायची. मालती घरातील आश्चर्य जास्त काम करत होती. तरीसुद्धा गीताला सासू सासऱ्यांचं अजिबात आवडत नव्हतं. कारण तिला एकटीला राहायची सवय होती. सासू सासऱ्यांची उपस्थिती तिच्या स्वयंपाक बांधा आणत होती. रमेश रात्री ऑफिसमधून परतल्यावर गीता त्याला म्हणाली, मी आता अशी जगू शकत नाही. एक तर तू आईबाबांना गावी परत पाठव, नाही तर मी तरी माझ्या घरी निघून जाते. आणि जर माझ्या घरी निघून गेले तर मी तुझ्याकडं परत कधीच येणार नाही. हे ऐकून रमेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. गीता असाही विचार करू शकते त्याला कधी वाटलं पण नव्हतं. तो गीताला रागाने म्हणाला, तू काय बोलते? तुझं डोकं ठिकाणं आहे का? यावर गीता, हो, मी अगदी शुद्ध बोलते. तुम्ही जे ऐकत आहात तेच बोलत आहे. मला आता तुझे आई बाबा इथे राहिलेलं सहन होत नाही. मला एकटं राहायचं आहे. तुझ्या आई वडिलांसोबत राहायचं नाही. तुझ्या आईवडिलांना येण्याने मी एका बंधनात अडकले आहे. मला स्वयंपाक हवा आहे. मी माझ्या स्वयंपाकासाठी काही करू शकते. मला असं आयुष्य जगायचं नाही. निर्णय तुझ्या हातात आहे. एक तर यांना गावी पाठव, नाही तर मी इथून निघून जाते. गीता रमेशसोबत आवाज चढून बोलत होती. आणि त्यानंतर मी रमेशकडे पाठ वर करून बेडवर झोपी गेली. रमेशला गीताच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्याला खूप आश्चर्य वाटू लागलं. टेन्शनमुळं त्याला झोपही लागत नव्हती. तो रात्रभर फक्त विचार करत राहिला होता. सकाळी रमेश जेव्हा नाश्ता करण्यासाठी आईबाबासोबत डायनिंग टेबलवर आला तेव्हा त्याला रमेशचे डोळे लाल झालेले दिसले आणि त्यांच्या चेहऱ्यावर असं दिसत होतं तो रात्रभर झोपला नाही. त्याला पाहून बाबांनी विचारलं, काय झालं बेटा? तुझी रात्री झोप पूर्ण झाली नाही का? यावर रमेश, नाही बाबा, असं काही नाही. मी व्यवस्थित झोपलो होतो. आणि नंतर तो तयार होऊन ऑफिसला निघून गेला. असे बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी दीनानाथ मालतींना बोलत होते. त्यांचा मुलगा थोडा अस्वस्थ आहे, गप्प बसू लागला आहे आणि आपल्यासोबत फारसं बोलत नाही. दुसरीकडे सूनसुद्धा खूप शांत असते. ती देखील जास्त बोलत नाही. ती तिचं काम झाल्यावर खोलीत जाते. मला असं वाटतं दोघांनाही आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. मला वाटतं काहीतरी नक्कीच आहे ज्यामुळं आपण रमेश आणि गीता आपल्यापासून गप्प आहेत.
रमेश खूप दुःखी आहे असं वाटतंय. त्याला रात्री झोप येत नाही. त्याचे डोळे लाल झालेले असतात. नक्कीच काहीतरी झालं आहे असं दीनानाथ चिंतेत त्यांच्या पत्नीला म्हणत होते. तुम्ही बरोबर बोलत आहात. मलाही असंच वाटत आहे. मालती काहीतरी विचार करू लागली. मी रमेशला किती वेळा विचारलं तरी तो काही सांगत नाही. प्रत्येक वेळी तो मला टाळतो. संध्याकाळी रमेश ऑफिसमधून घरी आल्यावर तो शांतपणे त्याच्या खोलीत निघून जातो. आई बाबा हॉलमध्ये बसले असतात परंतु त्याच्यासमोर तो काहीच बोलत नाही. नंतर दीनानाथ बहाण्याने रमेशच्या खोलीत बाहेर जातात आणि आतमध्ये ते दोघं काय बोलत आहेत हे ऐकायचा प्रयत्न करतात. गीता रमेशला म्हणत असते, तू बाबासोबत बोललास का? ते कधी गावी जाणार आहेत? आठवडा झाला अजून तू बोलला नाहीस. जर तू उद्यापर्यंत बाबासोबत बोलला नाहीस तर मी परवा घरी निघून जाईल. मी आई बाबांना काय सांगू की तुम्ही हे घर सोडून निघून जा? रमेश हातापणी म्हणाला, ते मला काहीच माहीत नाही. एक तर मी घरात एकटी राहील आणि आई बाबांना गावी जावं लागन, अन्यथा मी माझ्या घरी जाईल आणि तू घरात गुंगीत आई बाबा बरोबर राहा. गीता रमेशला म्हणाली. हे ऐकून दीनानाथच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना धक्काच बसला. जिला ते आपली मुलगी मानायचे तीच आम्हाला गावी पाठवायला निघाली आहे. आम्ही इथे आलो तिला आठवलं नाही. किती आनंदाने आम्ही आमच्या मुलाचं लग्न झालं म्हणून इथं आलो. किती आनंदाने हे स्वतःचं घर बांधलं. साठवलेले सर्व जमापुजी या घरात गुंतवल्या. विचार केला ऐकून एक मुलगा आहे. रिटायर झाल्यावर मुलासोबत आरामात राहू. परंतु हा दिवस बघायचा बाकी राहिला होता. त्यांना खूप राग येत होता आणि वाईटही वाटत होतं. पण त्यांची स्वतःवर नियंत्रण ठेवून ते शांतपणे त्यांच्या खोलीत गेले. दीनानाथ याचा विचारात अतिशय व्यवहारित होते. ते खूप विचार करू लागले. त्यांनी कोणताही निर्णय घाईघाईत घेतला नव्हता. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते काळजीपूर्वक विचार करायचे. पतीला अस्वस्थ पाहून मालती त्यांना काय झालं आहे असं विचारू लागली. तेव्हा दीनानाथ त्यांच्या पत्नीला सर्व गोष्ट सांगतात. मालती म्हणाली, आता काय करायचं? दीनानाथ म्हणाला, काळजी करायसारखं काही नाही. मी काहीतरी उपाय शोधून काढतो. मालती, आता पण आपण एकटं राहू शकत नाही. आपल्याला आपल्या मुलासोबत राहणं लागन. त्यामुळे यावर उपाय आपल्याला शोधायला पाहिजे. आपण गावात जाऊन काय करणार? आपला मुलगा आणि नातवाशिवाय आपण तिकडे कसे राहणार? आणि त्यांच्याबरोबर मुलगा आणि सूनसोबत भांडण करून आपण त्यांचे घर उद्ध्वस्त करू शकत नाही. आपण इथेच राहू. आपली सूनही आपल्यासोबत राहील. फक्त सुनेला योग्य मार्गावर आणावं लागन. मालतीसुद्धा एक समजूतदार स्त्री होती. तीसुद्धा त्यांना म्हणाली, ठीक आहे, तुम्ही योग्य वाटेल तो विचार करा. तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. घाईने कोणताही निर्णय हे चुकीचा होत असतो. दीनानाथ मालतीला सांगतात, ठीक आहे, आता तू मुलासोबत बोलू नकोस आणि सुनेलाही काही सांगू नकोस. मी लवकरात या गोष्टीवर काहीतरी मार्ग काढतो. 2 दिवसानंतर सकाळी 10 वाजता दरवाजाची बेल वाजली आणि दीनानाथ जाऊन दरवाजा उघडला. 2 माणसं त्यांना भेटायला आले असतात. दीनानाथ त्यांना संपूर्ण घर दाखवतात आणि ते घर पाहून माणसं तेथून निघून जातात. मुलगा ऑफिसला गेलेला होता. रमेश रात्री ऑफिसमधून घरी आल्यावर गीता त्याला सांगते की आज 2 माणसं घरी आले होते. बाबांनी त्यांना सगळं घर दाखवलं. रमेशला वाटलं की बाबांना कोणतरी भेटायला आलं असेल. दुसऱ्या दिवशी रविवार होता. दीनानाथ रमेशला लवकर तयार व्हायला सांगतो. मला तुझ्या काहीतरी दाखवायचं आहे. रमेश विचारतो, बाबा तुम्हाला काय दाखवायचं आहे? ते एक सरप्राईज आहे. ते तेथून गेल्यावर कळेल. लवकर तयार हो आणि हो, गीताला पण सोबत घे. रमेश आणि गीता दोघेही तयार होऊन बाबासोबत निघून जातात. हर्ष आजीकडे राहतो कारण त्याला आता आजीची सवय झाली होती. तो आजीकडे झोपतो, जेवतो. त्यामुळं गीताला हर्षची अजिबात काळजी नव्हती. दीनानाथ दोघांनाही त्यांच्या कारमध्ये बसून एका ठिकाणी घेऊन जातात. तो परिसर खूप गजबजलेला असतो आणि खूप कटकटीत होता. दीनानाथ त्यांची कार एका पार्किंगमध्ये पार्क करतो आणि तेथील पायी चालून बऱ्याच अंतरावर असलेल्या एका 5 मजली इमारतीवर पोहोचतो. तेथील दीनानाथ दोघांनाही घेऊन 3ऱ्या मजल्यावर जातात आणि एका खोलीत दरवाजा उघडतात. त्या खोलीत जाऊन दीनानाथ रमेशला म्हणतात, बेटा हे तुझं नवीन घर आहे. आजपासून तुम्ही दोघे इथं राहा. खोलीची नवीन चावी आहे. इथं सर्व काही आहे. टॉयलेट, वॉशरूम, किचन इथे सर्व व्यवस्थित आहे आणि मी एका महिन्याचं भाडंसुद्धा भरलं आहे.
आणि पुढचे भाडे तुम्ही स्वतः द्या. तुझा पगार नक्कीच एवढा आहे की तुम्ही घराचं भाडं तुम्ही भरू शकाल. बाबाचं हे बोलणं ऐकून रमेश आणि गीता दोघांनाही मोठा धक्काच बसतो. दोघेही आश्चर्याने म्हणतात, बाबा तुम्ही काय बोलताय? तुम्ही या घरात का राहणार? आपलं स्वतःचं मोठं घर आहे ना बेटा, ते घर तुझं नसून माझं आहे. ते मी माझ्या कष्टाने बांधलं आहे आणि त्या घरात मी व्यवस्थित केला आहे. तो घर विकून मी गावी जात आहे. आता हे तुमचं घर आहे. या घरात तुम्ही आनंदाने राहा आणि तुमचं एकटं आयुष्य जगा. गीता, तुला आमच्यासोबत राहायला आवडत नाही ना? मग नको राहूस. आम्ही आमचा मुलगा तुला दिला आहे. तू तुझ्या नवऱ्यासोबत शांतपणे इथं राहा. दीनानाथ जरा रागेत बोलत असताना आणि तेथून निघून गेले. हे सर्व तुझ्यामुळे झालं. बाबांनी कदाचित आपलं बोलणं ऐकलं असेल. आता राहा या नरकात. रमेश रागात म्हणाला, हो हो चालेल ना, राहील मी इथे. त्या म्हाताऱ्यासोबत नरकात राहण्यापेक्षा इथं एकटं राहिलेलं कधीही चांगलं, गीता उद्धटपणे म्हणाली. त्यावर गीता फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. किती घाण आहे इथं. वॉशरूम उघडल्यावर गीताने प्रतिक्रिया दिली, घाण आहे ना? मग तू कशासाठी आहेस? कर ना सर्व साफ, रमेश म्हणाला. आणि यावर उद्दाम दोघेही भांडू लागले. ते दिवसभर भांडत होते आणि भांडण रात्री देखील पोहोचलं. त्या खोलीमध्ये मच्छरही खूप होते. गरमी इतकी होती की त्यामध्ये त्या दोघांना राहवतच नव्हतं. जरी वाचवली तरी आयुष्यभर एकही घर बांधू शकत नाही. आणि हर्षच्या भविष्याचं काय होणार? रमेशच्या कामातून फक्त खाण्यापिण्याचा खर्च होऊ शकतो, बाकी काही होऊ शकत नाही. हर्षचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तेवढ्यात एक मच्छर गीताच्या कानावर बसला. मम्मी. छताकडे बघत गीता विचार करू लागली. कुठे ते आलिशान घर, मोकळं हवा, बाग बगीचा आणि कुठेही मलतील पेट. कुठे ते शांत स्वच्छ वातावरण, कुठे हे कर्कटीत वातावरण. आपण इथे कसं जगणार जर मी रमेशच्या कामातून अर्धी रिक्कम. गीता रडायला लागली. तिकडे रमेश आरामात झोपला होता. गीता रमेशचा एक फटका मारती आणि बोलती, इकडे मला झोप लागत नाही आणि तू आरामात झोपला आहेस. मला इथे राहायचं नाही. मला घरी माझ्या सासू सासऱ्याबरोबर राहायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गीता आणि रमेश हर्षला नेण्यासाठी घरात येतात. बाबा आरामात चहा पित होते. हर्ष झोपला होता. रमेश जाऊन बाबाचा पाय पडतो. दीनानाथ रमेशला विचारतो, कशा आलात? काही काम होतं का? हर्षला घेऊन घ्यायला आलो आहोत बाबा, रमेश हळूच म्हणाला. जा मग घेऊन. तो आज झोपला आहे. दीनानाथ एक पण स्पष्ट म्हणाले, बेटा तुझा आहे त्याचं समाधान तू कर. आई सुद्धा मोठ्या आवाजात म्हणाली, आई बाबा आम्ही हर्षला नेला नाही, आम्ही आणि सामानही घेऊन जाणार आहोत. गीता म्हणाली होती, का सुनबाई आता तुझं इथे काय काम आहे? मालती म्हणाली, आई बाबा तुम्ही तुमच्याकडे राहायला आले आहे, रमेश म्हणाला. यावर दीनानाथ म्हणाले, पण बेटा तुम्ही लोकांना तर आमच्यासोबत राहायचं नाही. गीता म्हणाली, नाही बाबा आम्हाला इथे तुमच्यासोबत राहायचं आहे आणि यामध्ये रमेशची चूक नाही, सर्व चूक माझी आहे. मीच रमेशसोबत भांडत होते. मी रमेशला तुम्हाला इथून गावी पाठवायला लावत होते, पण मी वारवले. मला आता सगळं समजलं आहे. आईने मला खूप साथ दिली, खूप मदत केली, पण तरीही मला त्यांचं महत्त्व कळालं नाही. हरची बरीच सारी कामं तुमच्या दोघांनी केलेत, पण मला ते दिसले नाही. मी आंधळी झाले होते. स्वतःच्या मुलासोबत, नातवासोबत तुम्हाला दूर केलं. मी तुमची माफी मागते. मला माझ्या कृतीचा खूप लाज वाटते. मला तुमची मुलगी समजून माफ करा, असं म्हणत गीता बाबाचे पाय पकडते. दीनानाथ गीताला उचलतात आणि म्हणतात, तू आमची सून नाहीस, आमची मुलगी आहेस. आम्ही हे सर्व जाणून बुजून केलं जेणेकरून तुला तुझी जाणीव व्हावी. किती मोठी चूक करत आहेस आणि हे तुला सगळं लक्षात यावं, हीच आमची सर्वांची गोष्ट होती. आम्हाला सर्वांना एकत्र राहायचं होतं, त्यासाठी हे सर्व नाटक करावं लागलं. आणि रात्री दासासोबत झोप चांगली आली ना? बाबा हसत हसत म्हणाले. तेव्हा सगळं हसायला लागले आणि अशा प्रकारे त्यांचं कुटुंब एकत्र झालं. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.